मेरे नाल तर भगवंत आमच्या जवळ आहे, बस अनुभूती करण्याची आवश्यकता आहे. अनुभूती करा. चलो. आमचा माय देव वाराला बदलतो. दररोज कोण येतं? आमचं कसं आहे ना, थोडस आता संक्षिप्त. सोमवार आला, निघाली लोटा घेऊन. मिस्टर म्हणतात कुठे चालली? महादेवाला पाणी घालाय चालली. अगं मला एक कप चहा दे ना, थंडीचा. माय एवढंही कळत नाही का देवाला चालली? एक काम करा, तिथं डबा ठेवला, साखर तिथंच आहे, ते पत्ती तिथंच आहे, दूधही तिथंच आहे. एक कप चहा करून पिता येत नाही का? माय मी देवाला चालली, मग उशीर होते. तुम्ही एक कप चहा पिया आणि एक कप माझ्यासाठी करून ठेवा, मी आल्यावर गरम करून पिते. हा होत असं, बरोबर ना? सोमवाराला की महादेव आठवतात. किती भक्ती मग महादेवाची. महादेव समोर काही नाही. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, सोमवारचं सांगतोय एवढंच. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा है तेरा एक कैलाश के भोले बाबा, हम सब करते हैं तुझे रे प्रणाम. शिव नाम से जगत में उजाला, हरि भक्तों के मन में शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू. शंभू बाबा मेरे भोलेनाथ, तीनों लोक में तू ही तू. श्रद्धा सोमवार आला की भोले बाबा, मंगळवार आला की मंगळवार कोणाचा वार आहे? माय आंबा मायचा, बरोबर ना? मंगळवारला की आंबा मायचा उपवास, सोमवारला की सोमवारचा उपवास, भोलेनाथाचा उपवास, बुधवाराला की पांडुरंगाचा उपवास, गुरुवार कोणाचा आहे? गजानन बाबाचा उपवास. गुरुवार गेला, शुक्रवाराला संतोषी मातेचा उपवास, शनिवार तेवढा आपला सुटला, कारण शनिवार पहिलवानाचा आहे, हनुमानजीचा. रविवाराला की खंडेराय आठवतात. परत आता 7 दिवसानंतर सोमवार आला की महादेव आठवतात. त्याला भक्ती म्हणत नाही मा, याला विटंबना म्हणतात. एका वाक्यामध्ये ऐका, भक्ती कशाला म्हणतात? सोपी कथा सांगतोय. या कथेमधूनच आपल्याला कळेल कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ. ऐका,
ज्याच्या नावाचं मंगळसूत्र धारण केलं ना, हे टाइमपास नाही, हे मंगळसूत्र आहे. लोक सोन्याच्या चेनवर टाकतात. आम्ही आम्ही सगळ्यात मोठं सोनं आम्ही याची किंमत आहे का? माळकऱ्यांनी माळ वरच टाकायची, मध्ये नाही ठेवायची आता. असं अर्जी असेल ते लोक काढून घेतात, पण याला कधीच काढून कोणी घेत नाही. काय हिंमत आहे कोणाची? ज्याचं मंगळसूत्र धारण केलं ना मग त्याच्याशी एकनिष्ठ राहावं. तुकोबराय म्हणतात, पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण. ऐका, मग एखाद्या नवीन मुलीचं लग्न झालं, मग तुम्हाला लवकर कळेल. एका नवीन मुलीचं लग्न झालं, ती सासरी नांदायला गेली. नांदायला गेल्यानंतर तिच्या घरामध्ये सासरा आहे, सासू आहे, दीर आहे, भाया आहे आणि ननंद आहे, सगळे नाते आहेत. ती नवीन मुलगी नांदायला गेल्यानंतर सगळ्यात अगोदर उठते, सडा संवर्जन करते. त्यानंतर ससुरजी उठतात. सासरा म्हणतो, अगं पोरी जी मामांजी, अगं मला लवकर आंघोळ करण्याची सवय, मला आंघोळीला पाणी टाक. ठीक आहे मामाजी, लगेच आंघोळीला पाणी देते. सासू उठते, ए सुनबाई, जी आत्याबाई, अगं मला एक कप चहा बनवून दे. जी आत्याबाई. आता तो भाया उठतो, अगं ताई मला शेतात जायचं, जरा 2 पोळ्या टाकून दे. जी भाऊजी. नंतर तो दीर उठतो छोटा, वहिनी मला कॉलेजला जायचं, लवकर माझी बॅग बघून दे. ठीक आहे भाऊजी. आता ती ननंद उठते, सगळ्यात लहान असते. ती धावत पळत येते, वहिनी 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 मला शाळेत जायचं, आंघोळ घाल आणि माझी वेणी घालून दे. ती मुलगी त्याही नंदायचं काम करते आणि सरते. शेवटी ज्याच्यासाठी या घरात आली तो उठतो, अगं आता मला लाजते, खाली मान घालते. पूर्वीचा काळ, आताच नाही. लाजते, खाली मान घालते. जी अगं मला आंघोळीला पाणी टाक, मला मंठ्याला जायचंय, अर्जंट काम आहे, जालन्याला जायचंय, मला टिफिन बनवून दे. जी मोठ्या प्रेमाने त्यांचंही काम ऐकते. ज्याच्यासाठी आली, ज्याचं मंगळसूत्र धारण केलं, ज्याच्या नावाने कुंकू लावलं. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, साधी सोपी कथा आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, ती मुलगी या घरामध्ये आली कुणासाठी? बोला बोला पटकन, कुणासाठी? बरोबर, पतीसाठी, ज्याच्यासोबत लग्न केलं त्याच्यासाठी. पण इथे आल्यानंतर सासऱ्याने काम सांगितलेलं ऐकते, सासूचं ऐकते, सासूच्या मनासारखं वागते. त्या दीराने काम सांगितलेलं ऐकते, छोट्या त्याच्या भावाने त्याने काम सांगितलेलं ऐकते, नंदेचं सुद्धा काम ऐकते. सगळ्यांशी प्रेमाने राहते, कुणाशी भांडण करत नाही. पूर्वीचा काळ, आताचा नाही. सगळ्यांशी प्रेमाने राहते. पण आता माझ्या छोट्याशा प्रश्नाचं उत्तर दे, ती सगळ्यांची कामं ऐकते, पण ती मुलगी खरंच प्रेम कुणावरती करते? अंतःकरणातनं प्रेम कुणावर करते? बोला. पतीवरती ना. अरे ज्याच्या नावाने पाणी ग्रहण केलं, ज्याच्या नावाचं मंगळसूत्र धारण केलं, ज्याच्या नावाचं कुंकू लावलं, प्रेम मात्र फक्त त्या पतीवरती करते. मग माझा प्रश्न आहे, जर तिचं प्रेम पतीवरती असेल तर सासूचे गारहाणे, सासऱ्याचे चोचले का पुरवायचे? अरे जर पतीवरती प्रेम असेल तर या सगळ्यांची कामं ऐकण्याची त्या मुलीला गरज काय? याचं उत्तर फार गोड आहे का? अरे ती प्रेम ज्या पतीवरती करते, तो पती या सगळ्यांवरती प्रेम करतो. त्या पतीला बरं वाटावं म्हणून सगळ्यांची सेवा आहे. बघा, कळतं का आता? ज्या गजानन बाबावरती आम्ही प्रेम करतो, त्या गजानन बाबाला माझा पांडुरंग प्रिय, माझा राम प्रिय, माझा कृष्ण प्रिय, भोले प्रिय, हे सगळे गजानन बाबाला प्रिय. मग यांना बरं वाटावं म्हणून आपण सुद्धा त्यांच्यावरती प्रेम करायचं. फक्त त्यांच्याकडे जाऊन एकच म्हणायचं, भोलेनाथ मी गजानन बाबाचा सेवक आहे, माझी श्रद्धा त्यांच्याबद्दल आणखी वाढव. याला म्हणतात भक्ती. एक साधे सब सदे, सब सदे सब जाय. भगवान एक आहे, रूप अनंत असतील. भगवान गोपाल, मला गोपालजी आवडतात. माझा लड्डू गोपाल माझ्यासोबत जेव्हापासून वृंदावनला गेलो तेव्हापासून माझ्यासोबत आहे. 2006 ते 2025 आहे ना, तेव्हापासून माझ्यासोबत आहे तो. आणि एक वाक्य बोलू, माझ्या प्रत्येक क्षणाक्षणाला माझ्यासोबत असतो. अनुभूती होते, तो खुश असेल त्या दिवशी माझा दिवस खुश, तो नाराज असल्यानंतर माझा अख्खा दिवस बोर जातो. तो मला प्रत्येक क्षणाक्षणाला अनुभूती करून देतो, मी तुझ्यासोबत आहे गाढवा, व्यवस्थित राहा. खरं सांगतोय, तो मला क्षणाक्षणाला, भाऊ मला तो क्षणाक्षणाला आठवण करून देतो, अरे मूर्खा मी तुझ्या सोबत आहे, जरा तुझ्या लायकीत राहा. मला ती अनुभूती होते, म्हणून मी माझी इमानदारी सांभाळतो. कधी मला कायम साथ देतो.
म्हणून ऐका, पण मी त्याचा सेवक आहे याचा अर्थ पांडुरंग, मी वारकरी आहे. आधी आधी ज्ञानोबरायांचं लेकरू आहे, पांडुरंगाचं लेकरू आहे. अर्पण ती माय आहे, हा बाप आहे. त्या मायनच मला माझ्या त्या मायकडे पाठवलं, राधा राणीकडे. या आळंदीच्या मायनं मला वृंदावनला पाठवलं आणि माझं जीवन बदलून गेलं, बदलून गेलं. माझा बाप बदलून गेलं. तो सातत्याने सोबत आहे. म्हणून ऐका, एके साधे सबसदे, आम्ही याचे जर भक्त असू तर दुसऱ्याला नावं नाही ठेवायचे. नाहीतर बघा नाही, ते आडवा गंध न उभा गंध याच भांडण आहे. हा, सगळ्यांना कथा माहिती आहे, माहिती आहे सगळ्यांना. आमचे ढोक बाबा फार गोड बोलतात ती कथा. एका शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरी दिली. म्हणजे महादेवाचे भक्त त्यांची मुलगी पांडुरंगाच्या भक्ताच्या घरी दिली. नाही, पांडुरंगाच्या भक्ताची मुलगी महादेवाच्या भक्ताच्या घरी दिली. महाराज म्हणले ढोक महाराजांच्या आवाजात. बर, कथा त्यांच्या आवाजात सांगतो. एका शैवाची मुलगी वारकऱ्याच्या घरी दिली. कसं जुळलं कुणास ठाऊक ते. बस तात्या जमला आता. कसं जुळलं कुणास ठाऊक झालं. हा, शैवाची मुलगी वैष्णवाच्या घरी दिली. मुलगी नांदायला आली आणि सकाळी सकाळी मुलगी उठली. ती सारवण करत होती. ते पोतेरा घेतला, पोतेरा कळतो ना, पोतेरा घेतला, सारवत होती. तेवढ्यामध्ये हे उठलं. कोण? सासरे पाटील. सासऱ्यानं बघितलं, सोनबाई सारवते पण आडवं सारवते. आर्य वैष्णवाचं घर. सासऱ्यानं बाया माग सारल्या आणि आवाज दिला, अ सुनबाई. सुनबाई जाग्यावरती थांबली, लटा लटा कापत होती. जी 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 मामाजी, काय झालं? काय झालं म्हणजे? आग हे वैष्णवाचं घर आहे, शैवाचं नाही. माहिती आहे मामाजी. आग आमचा गंध उभा आहे, उभा आडवा नाही. माहिती आहे मामाजी. मग एवढं माहितीये ना, मग आडवं का सारवतेस? अग जसा आमचा उभा गंध आडवा नाही, उभा तुझ्या बापाकडे असेल तसं इथे आडवं सारवायचं नाही, उभं सारवायचं. उभं. ती पोरगी मनामध्ये म्हणते, तुझ्या बापानं सारवलं तर का उभं? कसं सारवायचं उभं? नाविलाज होतो. तशी तरी ती उभं सारवून घेते. हे येड्या बाबळीतनं प्लॅस्टिकचा डबा घेऊन येतं. पूर्वीचा काळ प्लॅस्टिकचा डबा घेऊन जातं, 10 मिनिटांनी प्लॅस्टिकचा डबा घेऊन येतं. विठोबा मंजन घेतं, तवा नव्हतं म्हणा. विठोबा मंजन घेतं, दात घासतं. म्हातारा बाबा दात घासतं. ही सुनबाई पाहते आणि सुनबाई म्हणते, एवढा चान्स आहे, हा जर चान्स मी घालवला तर मला आयुष्यभर उभं सारवावं लागेल. उभं उभं कसं सारवायचं? आता आता सारवणं गेलं. आता फरशा आल्या, फरशा. ते पोत्रा घ्यायचा आणि फरशा सारवायच्या आहे ना, पुसायच्या. आडवं सारवायचं, सारवता येतं. उभं कसं सारवायचं? मुलगी म्हणली, एवढा चान्स आहे. मुलगी दारामध्ये बसून होती ना, तिथनं आवाज दिला, ओ सासरे बुवा. दात घासत असताना सासरा लटा लटा कापला. म्हातारीची हिंमत नाही एवढ्या जोरात आरडण्याची. ही खालची पोरगी एवढी ओरडते. सोनबाई जवळ आली, हातच पकडला. सासरा म्हणला, आता झालं काम. एवढी हिंमत या पुरीची. ए पुरी, काय झालं? मुलगी म्हणली, काय झालं म्हणजे? सासरे बुवा, आपलं घर वैष्णवाचं आहे, शैवाचं नाही. सासरा म्हणला, हे तुम्हाला सांगशील? अहो आपला गंध उभा आहे, आडवा नाही. सासरा म्हणला, पुरी आयुष्य गेलं माझं, मला माहिती. सासरे बुवा, आपण वारकरी आहोत, शैव नाही. सासरा म्हणला, अगं मला माहिती, तू का सांगतेस? का सांगतेस म्हणजे? सासरे बुवा, आपला गंध उभा आहे, आडवा नाही. सासरा म्हणला, माहिती आहे मला. जसं सकाळी आडवं सारवायचं नव्हतं, उभं सारवायचं होतं, तसं सासरे बुवा आता आडवे दात घासायचे नाही, उभे घासायचे. उभे कसे घासायचे? उभे. सासऱ्याच्या लक्षात आलं.
काय प्रकरण आपलं आपल्यावरच उलटलं. सासरा म्हणला पोरी तुझ्या पाया पडतो, झाकली मोठ 1.25 लाखाची, कुणाला म्हणू नकोस, तुला जसं सारवायचं तसं सारव, फक्त मला दात घासू दे. नाही का हे परमार्थ कुठपर्यंत आपलं काय विरोध कुठपर्यंत, जोपर्यंत आमच्या डोक्यावर येत नाही तोपर्यंत. एकदा का डोक्यावर आला विरोध संपला. प्रेमाने बोला राधे राधे. तसं एके साधे सब सदे, सब सदे सब जाय. भगवान एक आहे, वेगळे नाहीत माय बाप. हरी अनंत, हरी कथा अनंता. त्याला अनंत रूपाने, अनंत रूपे, अनंत वेशी देखिले म्या त्याशी, बाप रखुमा देवी वरू खून बांधली कैसी. म्हणून त्याचा विरोध नाही मा, तो एक आहे. आता ऐका, थोडस फास्ट ऐका. आता तिसरा प्रश्न कळालं महाराज. वेदामध्ये भगवंताचं नाव अजन्म आहे, तर जन्म कसा? आता गात नाही, सरळ सांगतो. वेदामध्ये भगवंताचं नाव अजन्म आहे, जन्म कसा? जन्म नाही, त्याचे अवतार आहेत. ठीक आहे बाबा, अवतार तर नेमके किती? तर भागवतामध्ये 24 अवतार सांगितले. गोस्वामी तुलसीदासजी स्पष्ट बोलतात. त्याचा अवतार कसा? जप जप होई धर्म की हानी, बाडई असुर अधम अभिमानी, तप तप प्रभुदरी विविध शरीरा, हरही कृपानिधी सज्जन पीरा. रवींद्र जैनजी फार गोड चौपाया गातात, पण आपलं घड्याळ थांबत नाही. कधी चारकडे काटा जातो ते कळतच नाही. तप तप प्रभुदरी विविध शरीरा, हरही कृपानिधी सज्जन पीरा. भगवंत अनंत अवतार घेतात. ठीक आहे महाराज, किती अवतार? भागवतामध्ये 24 सांगितले. येन केन प्रकारे 2 अवताराकडे या लोकांची नजर जावी, राम आणि कृष्ण. कारण पूर्ण अवतार हे 2 आहेत आणि परिपूर्णतम अवतार एकच आहे. या पूर्ण अवताराकडे लोकांची नजर लागावी, यासाठी व्यास महाराजांनी श्रीमद भागवताची निर्मिती केली. प्रश्न करतात, हे व्यास महाराज कोण? आता व्यासांचं जीवनचरित्र आहे. महाराज जन्म घेताच वनाच्या दिशेने निघून जातात. मत्स्यगंधा, नंतर माता सत्यवती. व्यास महाराजांचा जन्म होतो. महाराज वनाकडे जातात. आई आवाज देते, सांगतात, मा जेव्हा तुला गरज पडेल ना, तेव्हा तुझा पुत्र हजर असेल मा. व्यास महाराज निघून जातात जगाच्या कल्याणाकरिता. 17 पुराण लिहितात. 17 पुराण लिहितात, मात्र समाधान नाही. तिथे नारदजींचं आगमन आहे. नारदजी व्यास महाराजांना म्हणतात, अरे व्यास महाराज, संतांची कृपा झाल्यानंतर काय होणार नाही? संत कृपा एवढा शब्द जर बोलत गेलो तर 2 तास कथा होईल अजून. संत कृपा झाल्यानंतर काय होणार नाही? संतांची कृपा दुसऱ्याचं जाऊ द्या, माझं सांगतोय. नारद म्हणतात, मी एक दासीपुत्र होतो. गोड कथा आहे नारदांची. नारद म्हणतात, मी दासीपुत्र होतो, पण एका दासीपुत्राचा संत रामदास झाला. कुणाची कृपा आहे? संतांची कृपा आहे. म्हणून चतुश्लोकी भागवत देतात व्यासजींना. व्यास महाराज त्या 4 श्लोकाचे 18,000 श्लोक बनवतात. आणि ते 18,000 श्लोक मी तर लिहिले. आता मी कुणाला देऊ? कारण याला तोच ऐकू शकतो ज्याने काम क्रोध लोभावरती विजय मिळवला. मग असा कोण असेल? माझाच पुत्र आहे, लक्षात येतं. शुकाचार्यजींना बोलवतात. शुकदेव स्वामी निर्गुण ब्रह्माच्या समाधीमध्ये असणारे ज्यावेळेस शिष्यांना पाठवतात, 2 श्लोक गाऊन देतात. पहिल्या श्लोकामध्ये भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन, दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंताच्या करुणेचं वर्णन. बरहा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारं, बिभ्रदवास कनक कपीशं वैजयंतीं जमालां, रंध्रार्वेणु रदर सुदया पुरयन गोपवृंदे वृंदारण्यम सुभद्रपणं प्राविशद गीत कीर्ते. भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन दुसऱ्या श्लोकामध्ये, करुणेचं वर्णन. शुकाचार्यजी ऐकतात, व्यास महाराजाकडे येतात. 18,000 श्लोक व्यास महाराज देतात. व्यास महाराज विचार करतात, मी एवढे गोड कथा ऐकली. शुकाचार्य विचार करतात, मी एवढी गोड कथा पिली, आता मी कुणाला देऊ, मी कुणाला पाजू? लक्षात येतं, एकच आहे, राजा परीक्षिती. परीक्षितीकडे भगवान शुकाचार्य जातात. 7 दिवस कथा ऐकवतात आणि राजा परीक्षितीचा उद्धार करतात. बोले भक्तवत्सल भगवान की. 88,000 ऋषी प्रश्न करतात. महाराज अजून 20 मिनिटं आहेत. राजा परीक्षितीला श्राप कसा मिळाला? कोणी दिला? का दिला? परीक्षिती जर पांडवाचा पौत्रज असेल तर श्राप का मिळाला? कसा मिळाला? आम्हाला सविस्तर सांगा ना. भगवान शुकाचार्य म्हणतात, राजा, हे शौनकादिक ऋषींनो, परीक्षिती राजा आहे. राजाची कथा सांगणं मला योग्य वाटत नाही, पण एका भक्ताच्या कथेमधून भगवंताच्या कथेचा प्रादुर्भाव होत असेल तर त्या भक्ताची कथा ही भगवंताच्या कथेप्रमाणे श्रेष्ठ असते. सांगतो ऐका. यासाठी थोडंसं महाभारतामध्ये जा. 15 मिनिटं आपण गोड महाभारत ऐकूयात. एकदा मोठ्या प्रेमाने बोला, राधे राधे. और जोर से, और जोर से.
मला असं जाणवतंय तुम्ही थकलात नाही ना, जोरात म्हणा राधे राधे. एक छोटस भजन गाऊयात सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हीच खरी कथा आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. बस आता 15 मिनिटं लक्ष द्या, महत्वाची कथा आहे. भगवान सूतजी म्हणतात हे ऋषी जर राजा परीक्षितीच्या जन्माची कथा ऐकायची असेल तर थोडंसं महाभारतामध्ये जावं लागेल. इथे महाभारत प्रारंभ. यदा मृदे कौरव श्रींजयाना वीरेश्वतो वीरगत्युं गतेषु वृकोदरावित गदाभिमर्श भग्नोरुदंडे धृतराष्ट्रपुत्री. हे ऋषी महाभारतामधील अंतिम युद्ध सुरू आहे. दुर्योधन रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे. रात्रीची वेळ आहे. अश्वत्थाम्या दुर्योधनाकडे येतो. दुर्योधनाला म्हणतो, दुर्योधना मला फक्त तिलक कर. जे माझ्या बापाला जमलं नाही, गुरुद्रोणाचार्याला, कृपाचार्याला, पितामह भीष्माचार्याला, ती एका मी रात्रीत करून दाखवतो, म्हणजे पांडवांना मारून टाकतो. ऐका आता, फार लक्षपूर्वक ऐका. मी थोडं फास्ट बोलतो, फार महत्वाची कथा आहे. आता काही क्षणामध्ये दुर्योधन मरणार आहे, तर ते मरणार तो. पण काही लोक एवढे स्वार्थी असतात, मेलेल्या मढ्याच्या टाळूवरची सुद्धा तूप खायला मागे पुढे पाहत.
महेशराव, काही लोक एवढे स्वार्थी असतात ना, ऐकताय ना? अरे काही लोक एवढे स्वार्थी असतात, एवढे स्वार्थी असतात. स्वार्थी लोकांसाठी मायबाप, काही लोक एवढे स्वार्थी असतात, एवढे स्वार्थी असतात, मेलेल्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी काढायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही तो. अरे ते हा विचार करत नाहीत माझ्यामुळे याच्या जीवनाचं किती वाटोळं होईल, माझ्यामुळे या घराचं किती नुकसान होईल. त्याला त्याच्याशी गरज नाही, त्याला फक्त त्याचा स्वार्थ साधतोय का याच्याशी मतलब आहे. पण किती स्वार्थ साधाव. महाराज, अधर्माने मिळवलेलं धन, अनितीने मिळवलेलं धन, असत्याने मिळवलेलं धन, लुबाडून आणलेलं धन तुम्हाला काही क्षणापुरती सुविधा नक्कीच देईल, पण आयुष्याचं समाधान मात्र कधीच देणार नाही. आयुष्याचं जर समाधान पाहिजे असेल ना, तर स्वच्छ जगलेलं आयुष्य, स्वच्छ जगलेलं जीवनच तुम्हाला आयुष्याचं समाधान देईल. नाही तर बरेचसे लोक एवढे स्वार्थी असतात ना, मायबापाकडनं सुद्धा स्वार्थ बघतात हो. 2 मिनिटं मी यासाठी घेतोय. मी आता एक व्हिडिओ बघितलाय, फेसबुकला आलेला. माझं हृदय दरवळलं, डोळ्यात अश्रू आले. फेसबुकला, सॉरी, फेसबुकला झालेला. फेसबुकला व्हिडिओ बघितला, डोळ्यात पाणी आलं, काळीच फाटलं. अरे म्हातारा बाप, आपला म्हातारा बाप आहे, म्हातारी माय आहे. व्हिडिओ स्पष्ट सांगत होता, खाली कॅप्चर मध्ये लिहिलेलं होतं, फक्त बापाचे आणि मुलाचे भांडण झाले. कशासाठी? तर जे बाबाने 2 मंजिल घर बांधलं ना, त्या घरामध्ये कोण राहणार यासाठी. कदाचित तुमच्याकडे ते आला असेल, व्हिडिओ नसेल, माहिती नाही. कुठे चाललंय जग आमचं. अरे ज्या बापानी हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं रे, ज्या बापानी तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं रे, अरे ज्या बापानी तुला आपल्या तळहाताच्या फोडाने सांभाळलं, अरे ज्या बापानी फाटके कपडे घातले पण तुला नवीन वस्त्र दिलं रे, ज्या बापानी स्वतःच पोट उपाशी ठेवलं पण तुझं व्यवस्थित पोट भरलं, अरे तुझं एका टाइमचं पोट नाही रे राजा, आयुष्यभर तुला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये, ही काळजी ज्या बापाने केली, म्हातारपणी त्या बापाने कमवलेल्या त्या घरातनच बाहेर काढतोस. केवळ बाहेर नाही काढलं माय बाप, डोळ्यात अश्रू येतील असा प्रसंग आहे. अरे त्या पोराने बापाला मारलं, केवळ मारलं नाही, खाली पाडलं. पोरग बापाच्या छातीवरती बसलं, हातामध्ये दगड आहे आणि ती म्हातारी ती काठी घेऊन समोर उभी आहे. बाळ्या मारू नको माझ्या लेकराला. अरे ती माय म्हणत असेल, बाळ्या मारू नको रे, मारू नको माझ्या पतीला, मारू नको, मारू नको. ती माय काठी घेऊन आहे. माय तिकडनं बापाचं रक्षण करते आणि जो छातीवर बसला मुलगा, त्याची बायको म्हणजे हिची सून, इकडनं काठी घेऊन उभी आहे. कुणाला मारायला? म्हाताऱ्या मायला. लेक बापाला मारतो आणि सून सासूला मारते. अरे नुसतं मारत नाही रे, त्याने डोक्यात दगड घातला, रक्ता भंबाळ झालेलं त्या बापाचं डोकं. माय बाप, ज्यावेळेस समाजामध्ये ही घटना पाहतो ना, अरे काळीच फाटत रे, काळीच फाटत. आजही पोरे बापाला मारतात. अरे जो मुलगा बापाच्या कमरड्यात लात घालतो ना, काय दुःख होतं ना, ते फक्त त्या बापाला विचारा. ज्या बापाने आयुष्य आपल्या लेकरासाठी घालवलं, ते लेकर काय करतात? म्हणून मायबाप संतांनी सावध केलं, राजांनो, कोणीच कोणाचं नाही. कर्तव्य पूर्ण करा गड्या, पण आपलं कोण आहे? माझ्या डोळ्यातलं पाणी माझ्या डोळ्यातलं पाणी कोणी
कोणीतरी पुसताना काय येतो हुंद का दाटोनी गोष्ट बापाची सांगताना. मला शब्द आठवत नाहीत, कधीतरी गाईल. वा. माझ्या डोळ्यातलं आसवा कुणी मान पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसवा कुणी मान पुसताना, उरी हुंद कटाटतोया गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद कटाटतोया गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण जोडलेली, त्याच्या फाटक्या सदऱ्याला